विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना PhD करायची आहे, ज्यांना पेट परीक्षेची तयारी करायची आहे, ज्यांना संशोधन करायचं आहे. मित्रांनो, एक परिपत्रक जे आहे ते UGCने पब्लिश केलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये सांगितलं होतं की इथून पुढे PhDचे ॲडमिशन जे आहे ते नेट परीक्षेच्या माध्यमातून देखील होणार आहे. ओके, परंतु याच्यामध्ये गैरसमज असा निर्माण झाला की मग पेट परीक्षा जी आहे ते पेट परीक्षा बंद झाल्या का. ओके, तर याच्या आधी मी आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये देखील क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की पेट परीक्षा बंद झालेली नाही, तर पेट परीक्षेच्या माध्यमातून देखील तुमचं PhDसाठी सिलेक्शन होणार आहे आणि UGC नेट माध्यमातून देखील तुमचं PhDसाठी ॲडमिशन होणार आहे आणि सेट परीक्षेच्या माध्यमातून देखील तुमचं PhDसाठी ॲडमिशन होणार आहे. ओके, आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 2024ची प्रोसेस ही तिसरा राऊंड ते घेण्याच्या तयारीत आहे आणि त्यानंतर लगेच 2026ची जी पेट आहे त्याचं आयोजन देखील ते करणार आहे. तशी SOP देखील त्यांनी पब्लिश केलेली आहे. आता आपण चर्चा करणार आहोत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या PhD एंट्रन्स टेस्ट संदर्भातला. मित्रांनो, 13 फेब्रुवारी 2026 रोजी एक परिपत्रक विद्यापीठाने पब्लिश केलं. जे परिपत्रक होतं की पुढील पेट म्हणजे पेट 10 2026चं आयोजन करण्यासंदर्भात याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आम्ही टप्प्याटप्प्याने 2026 या पेट परीक्षेचं आयोजन करण्यास सुरुवात केलेली आहे किंवा त्याची प्रक्रिया करण्यास सुरुवात केलेली आहे. आता जे विद्यार्थी पेट परीक्षेचे अभ्यास करत आहेत किंवा जे तयारी करत आहेत किंवा जे वाट बघत आहेत की पेट परीक्षा कधी येतील, तर त्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा किंवा तयारी करण्यासाठी वेळ मिळावा याच्यासाठी हे आधीच सर्क्युलर त्यांनी पब्लिश केलेलं आहे की पेट परीक्षेचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि येणाऱ्या 15 मे 2026च्या आत आम्ही पेट परीक्षेचं आयोजन करणार आहोत. त्याच्या संदर्भात जे काही गाईडलाईन्स आहेत किंवा टाईम टेबल, वॅकंट जागा, सब्जेक्ट सेंटरनुसार, कॅटेगरीनुसार जागा जी आहे किंवा टाईम टेबल जे आहे की परीक्षा कधी असणार आहे, फॉर्म कधी भरायचा, फीज किती असणार आहे, सिलेबस किती आहे, काय काय असणार आहे, तर या सगळ्या बाबतची माहिती जी आहे ती विद्यापीठाच्या अथोराईज वेबसाईटला पब्लिश केलं जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला अथोराईज वेबसाईट जी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाची, तर ती तुम्हाला कंटिन्यू बघत राहायची आहे. ओके, पेट परीक्षा 2024चं आयोजन जे आहे 24-25चं आयोजन हे ऑक्टोबर 2024मध्ये त्यांनी केलं होतं. त्याचे इंटरव्ह्यू झाले, मग RRC झाली आणि मग आता थर्ड राऊंड त्यांचं चालू आहे. मात्र पुढचे जे काही नियोजन आहे पेट 10 जे आहे किंवा 10वी पेट परीक्षा जी आहे त्याचं आयोजन हे 15 मे 2025च्या आत करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. तर मित्रांनो, जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर तयारीला लागायचं आहे. बाकी पुढचा व्हिडिओ आपण काही दिवसातच पब्लिश करू ज्याच्यामध्ये सविस्तर अशी माहिती, सिलेबस, त्याची फीज, पेपर पॅटर्न, कोण इलिजिबल आहे, ही सगळी माहिती जी आहे ती आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.